बनते खोबऱ्याची वडी छान. गूळ घालून खोबरं, त्यात थोडं काय ताई टाकलंय, शेंगदाण्याचं कूट. आपण काजू पण टाकू शकतो, काजू पावडर, पिस्ता पावडर, बदाम पावडर असं पण टाकतात ते. पाण्याची शिट्टी झालेली आहे. आम्ही आलोय दिव्याला ताईंकडे. ताई आमच्या रेसिपी बनवत आहेत छानपैकी खोबऱ्याची वडी गूळ घालून स्पेशल. आईची आठवण येते आम्हाला, कारण आई यामध्ये एक्सपर्ट होती आणि आज आईंच्या जागी ताई बनवत आहेत. वारसा चालवत आहेत आईंचा. कसं नंबर मस्त. थोडा गॅस कमी लागेल का ताई? आता परफेक्ट झालेली आहे, एकदम मस्त झाली आहे. खूप आटेपर्यंत खोबरं किसून त्यामध्ये गूळ, खोबरं बारीक करून घेतलं ना मिक्सरमध्ये ताई. थोडं जाड होतं तर खोबरं किसलेलं ते मिक्सरला लावून बारीक केलंय. आणि नंतर पण काय टाकलं त्याच्यामध्ये? हां, शेंगदाण्याचं पावडर आणि गूळ किसून टाकलाय. ही आमची कोकणातली पारंपरिक रेसिपी. फक्त वितळण्यासाठी थोडंसं दूध टाकते. गूळ वितळण्यासाठी थोडंसं दूध. अजिबात पाणी न टाकता त्या खोबऱ्याचं पण पाणी सुटतं. दूध टाकल्यावर गूळ वितळतो आणि त्याचं एकजीव मिश्रण होतं. आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत ढवळत राहायचं, पूर्ण सुकेपर्यंत. गोळा व्हायला पाहिजे, गोळा व्हायला पाहिजे. सेम आईचे शब्द वापरतात आहेत ताई. ताई सेम आईचे शब्द वापरतात आहेत आणि तशीच रेसिपी करतात. आईची आठवण येते. तेव्हा काही बनवले नाही मी, आई बनवायची. हां, तो आई असताना मुली काही बनवत नाही, पण आम्ही बघून ठेवतो. पण आज आम्ही ते बघतोय, करतोय. करताना आठवण येते. मला पण आजीची आठवण येते आणि आईची पण आठवण येते, कारण दोघींची स्पेशल रेसिपी होती ही खोबऱ्याच्या वड्या, सगळ्यांच्या आवडीच्या. आता परफेक्ट झालेलं आहे. आता त्या ताटावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्या पटापट थापायच्या. गरम गरम गोळा ताटावर काढून घ्यायचा आणि सगळं काढून घ्यायचं. ताई आमच्या एक्सपर्ट आहेत, त्याच्यामुळे त्या हातानेच करतात. आपल्याला जमणार नाही. आपण तांब्या घेऊन किंवा वाटीने वगैरे करू शकतो. हे करताना हाताला प्रचंड चटके लागतात. सुधारण आहे त्यामुळे चटक्यांना हाताची चव परफेक्ट झालेलं आहे. हाताने थापल्यावर ते कळतं ना की ते कसं झालंय. त्यामुळे हाताने थापल्यावर ते परफेक्ट सुकलंय की नाही पाणी त्यातलं कळतं. पण ह्याला एक्सपर्ट असावं लागतं. ज्याला जमत नाही त्याने तांब्याने किंवा वाटीच्या खालच्या पृष्ठभागाने करायचं. पोळी लागली. असे लाडू पण बनवतात. याचे लाडूही बनतात, पण आमच्या इकडे आम्हाला वडे आवडतात. लाडूही छान होतात. ते
मध्ये वड्या कापणार आता. असे थापून वड्या करून घ्यायच्या, नाहीतर मग लाडू वळायचे गरम गरम. किती दिवस टिकतात ताई या वड्या? टिकतात, महिना पण टिकतात. अच्छा, चांगलं व्यवस्थित झालं असेल मिश्रण तर महिनाभर टिकतात. पण त्या टिकायला त्या आपल्याकडे राहतच नाही शिल्लक, कारण त्या खाल्ल्या जातात पटापट. कारण आम्ही सगळे त्याच्यासाठी एकदम हावरे आहोत आणि लगेचच संपून जाणार आहेत त्या वड्या. आज ही स्पेशल रेसिपी. पातळ पाहिजे तर पातळ, जसं पाहिजे तसं या साईजमध्ये तुम्हाला पाहिजे. ते थापण्यावर आहे ना की पातळ पातळ जाड. मला जाड पाहिजे तर जाड थापायचं, पातळ पाहिजे तर पातळ, आणि मग ते कापायचं. झालेल्या आहेत आपल्या वड्या तयार. वाव, मस्त छान अशा वड्या. गुळ विथ हेल्दी खोबरं, गूळ, शेंगदाणे आणि वेलची पावडर. त्याचं तेल किती सुटलं आणि त्याचं तेल हे सुटलेलं आहे नॅचरल, बाहेरून काहीच ॲड केलेलं नाही आहे. फक्त ताटाला फक्त जरासं तूप लावलेलं आहे. आणि हे थंडीच्या दिवसात खायला अतिशय उत्तम, खूप छान आहे. सुंदर झाल्यात ताई वड्या, छान वाटतात. आपण हे असं काजू कतलीच्या शेपमध्ये पण कापू शकतो. इझिली येतं ना असं. हां, इझिली आलं म्हणजे रेडी. ओके, इझिली आलं म्हणजे रेडी आहेत ना. परफेक्ट, मस्त. हे बघा आमचे शेफ, व्हेरी गुड, मस्त सुंदर झाल्यात. गुड, वड्या तयार आहेत. त्या इझिली निघाल्या म्हणजे त्या तयार झालेल्या आहेत, एकदम परफेक्ट. चालू आहे आता इथे. झटपट पटापट वड्या. बस बस, किती बस झाल्या तेवढ्या ताई. चला, यांच्या आवडीची डिश आहे खोबऱ्याची वडी. ताईने झटपट बनवलेली आहे. आम्ही मामीला भेटायला आलो होतो, ताईने पटापट इथे खोबऱ्याच्या वड्या बनवून भावाला खायला दिल्यात. कशा झालेत ती सांगा इथे. आम्ही छान झालेत ना, मस्त, व्हेरी गुड, छान आहे. मामीना द्या, मामी खा, मामीना द्या. मामी कसे झाले सांगा, हे खावा आणि सांगा. हे घ्या. मस्त गुळाच्या बनल्या, खा. कसे झाल्या? चांगले झालेत ना, मस्त झटपट पटापट. सून सुग्र नाही तुमची एकदम. मी पण खाऊन बघूया जरासं. खोबऱ्याची वडी मी खाते. एकच नंबर.